Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आणि मुख्य क्रिएटिव्हिटी जी आहे ना, काय क्रिएटिव्हिटी मरेल असं मुलं शिकली असं तज्ञ म्हणतात आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. कारण नको त्या गोष्टी तुमच्या मनात ठासलेल्या असतात. ते लिंगभेद, व्याकरण, सिंटॅक्स हे जर तुम्ही फार करत राहिलात तर मुख्य मुद्दा जो आहे तो समजावून घेण्याच्या ऐवजी मग त्याचं पाठांतर करण्याकडे तुमचा कल राहतो. ओके, भोकमपट्टी करण्याकडे कल राहतो. म्हणून माझा असं आग्रहपूर्वक निवेदन आहे की या सगळ्या कारणास्तव आपण किती भाषा लादायच्या, 3 भाषा शिकायला काहीही हरकत नाही. आय एम नॉट अगेन्स्ट थर्ड लँग्वेज. व्हॉट आय एम सेइंग इज की किती भाषा आपण त्यांच्यावर सुरुवातीपासून लादायच्या याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि हा पुनर्विचार करण्यासाठीच माझी समिती आहे. अच्छा, तुमच्या समितीने आता हा सगळा म्हणजे तुम्ही काय काय बघणार आहात? तुम्ही मुलांशी बोलणार आहात, तुम्ही पालकांशी बोलणार आहात, तुम्ही शिक्षकांशी बोलणार सगळ्या आहात, स्टेक होल्डर्स बरोबर बोलणार आहात. आम्ही राजकारणी लोक धरून सगळ्यांची आमचा प्रयत्न तर असा आहे की सगळ्या राजकीय नेत्यांशी बोलायचं. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, इतरांची ज्यांना आणि ज्या मराठी भाषेच्या अभ्यासाची जी अनेक केंद्र आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची, ज्यांनी विरोध केला त्यांच्याशी सुद्धा त्यांची बाजू आम्हाला समजावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 5-6 ठिकाणी पूर्ण एक दिवसभर आम्ही जाऊन, आता आम्ही सुरुवातीला एक वेबसाईट तयार करणार आहोत. म्हणजे हे सगळं माझ्या डोक्यात आहे, अजून ते प्रत्यक्षात यायचं आहे. कारण समितीच फॉर्म व्हायची आहे. एक वेबसाईट तयार करून लोकांच्या निवेदनं तिथे मागवून घ्यायची आणि त्यातूनही अनेक ठिकाणी जाऊन दिवसभर आमची समिती लोकांना भेटणार आहे आणि या विषयातले ज्याला स्टेक होल्डर म्हणतात त्या सगळ्या स्टेक होल्डरशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ असतील, सर्वसामान्य माणसं किंवा वेगवेगळ्या शिक्षकांच्या संघटना, प्राथमिक शिक्षकांच्या संघटना, पालकांच्या संघटना यांचे प्रतिनिधी, या सगळ्यांची बोलून आम्ही त्यातनं निष्कर्षाप्रत यायचा प्रयत्न करणार आहोत. आता अजून एक जो प्रश्न उभा राहतो तो असा काही अभ्यास आहे का? कारण हे प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारतोय कारण तुम्ही जगभर फिरलेले आहात, राष्ट्रीय पातळीवरती काम केलेलं आहे. भाषेचं अतिक्रमण झाल्यामुळं एखादी भाषा दुसरी मरते किंवा ती त्या दिशेने जाते किंवा तिचं अतिक्रमण इतकं होतं एखाद्या भाषेचं, मी मराठी हिंदीतला वाद घेतच नाहीये, की ती मूळ भाषेवरतीच हावी व्हायला लागते किंवा ती जड व्हायला लागते. तर असं घडतंय का, घडलंय का? इतिहासामध्ये असे दाखले आहेत का की ज्यामुळे सुद्धा हा विरोध होतो? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हे भाषेच्या बाबतीतच नाही, आपल्या शरीर बाबतीतही लागू आहे, आपल्या इंद्रियांबद्दल लागू आहे. तिथे बायोलॉजीचं प्रिन्सिपल आहे, यूज इट ऑर लूज इट. जर तुम्ही त्या भाषेचा वापर केला नाहीत तर तुम्ही ती भाषा हरवून बसणार, यात काही दुमत नाही. त्यामुळे भाषा आपण किती शिकतो यापेक्षा, याच बरोबर किंवा यापेक्षा आपण कोणती भाषा किती वापरतो यावर सगळं अवलंबून आहे. जर अनेक भाषा जगामध्ये मरतायत, जागतिक पातळीवर जर तुम्ही पाहिलं अनेक भाषा मरतायत, त्याचं मुख्य कारण हे आहे की त्या पुरेशा प्रमाणावर वापरल्याच जात नाहीत. त्या जेवढ्या प्रमाणावर वापरल्या जाणार नाहीत तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचं अस्तंगत होण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे भाषा शिकणे हे अत्यंत उपयुक्त आहे. जास्ती किंबहुना मी तर असंही म्हणेन, एम्प्लॉयबिलिटीसाठी, रोजगाराभिमुख होण्यासाठी जितकं जास्त भाषा तुम्हाला येतील तितकं चांगलं आहे. पूर्ण सगळ्या पहिलीपासून लादायच्या का, हा खरा मुद्दा आहे. तुम्हाला